नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। अरविंद सावंत हे अमरावतीत असताना ते म्हणाले की हे सरकार लांडग्यांचं आहे। लोकसभेत मी मागणी केली की आरक्षणात 50% मर्यादा वाढवावं आणि 70% पर्यंत करावी। यामुळे ओबीसीला भय राहणार नाही। आरक्षण विषय केंद्र सरकारचा आहे। सगळे आंदोलन केंद्र सरकार विरोधात करा। 10 वर्षात भाजपच्या एकाही खासदाराने मराठी अभिजात दर्जासाठी कधीच आवाज उठवला नाही। विधानसभा तोंडावर आहे म्हणून हे सगळं टाइमपास सुरू आहे। थोडा वेळ लागेल पण सगळ्यांना कळेलच यांचं काय होईल। राज्यातलं सरकार लवकर बदललं पाहिजे। महाराष्ट्र कलंकित झालाय, लाचार झालाय, लाचार माणसं तिथे बसलेत असा आरोप करत राज्यातलं सरकार बदललं पाहिजे अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली। असं आहे की हे सरकार लांडग्यांचं आहे, लबाड लांडगं डॉन करतं। या लांडग्यांच्या अवताराला जाता का तुम्ही आणि त्यांच्या अवतारावर तुम्ही प्रतिक्रिया का देता? हा प्रश्न त्यांचा नाहीच आहे असं माझं मत आहे। मी ठामपणे बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिलाय की 50%च्या वरती आरक्षण देता येणार आणि म्हणून मी लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही 50%ची मर्यादा आहे ती दूर करा। ती दूर केली आणि एक 70% जे काय तुम्हाला द्यायचे ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे 50-70 केलं समजा तर जे 20% वाढतील त्या 20%मध्ये राज्य सरकारला त्याची अनुमती द्या। या 20%मध्ये जे जे म्हणून वंचित राहिले त्या सगळ्यांचं आरक्षण त्या 20%ला असवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात। ही मागणी मी तिथे लोकसभेत सतत करत आलेलो आहे। आमदार यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर घोषणाबाजी केली। यावर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसची संस्कृती बिघडली असं सांगत खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या वागणीविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। काँग्रेस बद्दल एक चांगलं संस्कृती वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं। कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, बाळासाहेब थोरातांना पाहतो, विखेंना पाहतो, किती नम्र वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो। एखादी नवीनच रूप आहे। परवा त्या प्रणिती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, भेटी झाल्या, त्या आल्या त्याच यशोमतीताई सारख्या नंतर झाल्या। मला निमंत्रण नाही, बोललो असं नाहीये ताई, ही आढावा बैठक आहे। मग तुमचे 2 आमदार कसे आले, तुम्ही पण आला बसा, याचं निमंत्रण वगैरे नाही आहे। प्रशासकीय बैठक आहे। बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीत, खूप सूचना केल्या। नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला 4 तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो। चंपा, माझं वय काय, तुझं वय काय? पण मी माझी संस्कृती सोडणार, मी म्हणायला गेलो की सोडायला पडेल। तसं यशोमतीताई कधीही नॉर्मल बोलतच नाही। असा त्यांचा हात आणि असं लगेच ताई बसा, ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही 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 तुल्ली द्या नाही तर तोडतो। तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं त्याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं, तर तुम्ही मी तुमच्या भावासारखं मला ऐकणार आहात का? तुम्ही आलात कशाला? तोडणार तोडा। हे नवीन आहे। नाना पटोलेंच्या बाबतीत ते अजून लढत आहे। पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब फळे, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा माझ्यावर विधान राजेंद्र विधान, आम्ही पाहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री, वसुंधरा पूर्वी, 3 खूप नाव घेतात। हे कधी नवीनच आहे बघा, सरळ बोलायचंच नाही। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 2 आठवड्याआधीच अर्ज सादर करणे आवश्यक असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। पत्रकात लोकशाही दिनात द्यावयाचे अर्ज विहित नमुना जालना प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले। अमरावतीत खासदार कार्यालय ताब्यात
काँग्रेसच्या वतीने काल ताला तोडो आंदोलन करण्यात आलं। यावर आमदार रवी राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। राणा म्हणाले की नवनीत राणांनी 19 तारखेलाच लोकशाहीचा आदर करून खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं होतं आणि यशोमती ठाकूर यांनी तमाशा करून पोलिसांना धक्का करून कुलूप तोडलं। हा अहंकार आहे। तुम्ही वारंवार नवनीत राणा यांना राग व्यक्त करताय ते ठीक आहे, पण आज तुम्ही खासदारांचा अपमान केला, जनतेचा अपमान केला अशा शब्दात खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल्यावर रवी राणांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आज अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांना जे गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यालय मिळालं होतं ते कार्यालय त्यांनी पराभूत झाल्यानंतर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीचा आदर करून 19 तारखेला जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार नवनीत राणांचं असलेलं कार्यालय याला प्रशासनाच्या माध्यमातून त्याला सील लावलं होतं आणि अशा प्रकारचे उत्मान जो आज खऱ्या अर्थानं आदरणीय यशोमती ठाकूर यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा केला, त्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणांच्या कार्यालयाचं लॉक तोडलं, ज्या ठिकाणी 5 वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता, खासदार नवनीत राणांचा पीए बसत होता, शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होतं, जिल्ह्यातले तळागाळाचे प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते। त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो ताबा घेतला, ताबा घेताना ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा करून त्यांच्यामधला अहंकार जो बळवंतजी वानखडे हे मागासवर्गीयांचे खऱ्या अर्थानं मागासवर्गीय सगळ्या जनतेने त्यांना जो भरभरून आशीर्वाद दिला, बळवंतजी वानखडे खासदार आहे आमच्या जिल्ह्याचे आणि त्या खासदारांच्या खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी, अनेकांनी त्यांना ताकद देऊन त्या ठिकाणी हा मान मिळवून दिला। त्या मानाचा अपमान, अवमान, अरेकारे म्हणून बळवंतजी वानखडेंचा जो अपमान केला, मला असं वाटतं या सगळ्या मतदारांचा त्यांनी अपमान केला। यशोमती ताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करो सो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पायाखाली घेतले, उधळलेले आहे आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात, नवनीत राणांचा अपमान करतात, नवनीत राणांचा विरोध करतात, त्यांचा राग करतात, इथपर्यंत मी समजू शकतो। पण आज नवनिर्वाचित खासदार आहे बळवंतजी वानखडे यांचा अपमान करतात, त्यांना उद्धवसाठी वागणूक देतात। हे फक्त बळवंत वानखडेची वागणूक नाही आहे, ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे या सगळ्या लोकांचा अपमान त्या वारंवार करतात। आणि मला एवढंच सांगणं आहे की नवनीत राणांचा बंगला, घर जे आहे, जे शासकीय मिळालेलं दिल्लीला आहे, त्याचा सुद्धा ताबा यशोमतीताई ठाकूर कधी घेणार आहे आम्हाला सांगून द्या। आम्हाला एक नोटीस देऊन द्या ताई तुम्ही की नवनीत राणांचं दिल्लीचं घर आम्हाला ताब्यात पाहिजे, आम्हाला खाली करून पाहिजे, ते सुद्धा चाबी आम्ही तुमच्या घरी आणून देऊ। कारण की शासकीय जेवढे काही सुविधा मिळतात त्या आधीच नवनीत राणे पराभूत झाल्यानंतर संपूर्ण त्या जिल्हा अधिकाऱ्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत। त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा उत्पाद करणे, अशा प्रकारे दादागिरी करणे, एका नवीन निवडून आलेल्या खासदाराचा अपमान करणे, नवनीत राणांचा अपमान केला, नवनीत राणांचा तुम्ही द्वेष करता तिथपर्यंत ठीक आहे, पण आता या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन खासदार बळवंतजी वानखडे आहे, त्यांचा तरी अवमान करू नका, त्यांना केलेल्या मतदान करणाऱ्या जनतेचा अवमान करू नका, अशी माझी हात जोडून यशोमतीताईंना विनंती आहे। नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचलेत। नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरच्या 2 शिक्षकांना अटक केली। संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरख्या पठाण हे दोन्ही PhD धारक आरोपी जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत। ते शिक्षक असले तरी लातूरमध्ये ते खासगी क्लासेस घेतात। रात्री उशिरा एटीएसने छापेमारी करत त्यांना अटक केली। नीटच्या पेपर फोडीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे त्यांचा सहभाग आहे, या संशयावरून दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे। जीएसटी काउन्सिलिंगची 53
53वी बैठक शनिवारी पार पडली। या बैठकीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। प्लॅटफॉर्म तिकीट विक्री, स्टेशनवरील प्रतीक्षालये, प्रवाशांसाठी सामान ठेवण्यासाठीच्या जागा आदी सेवांवरील जीएसटी माफ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला। याविषयी सगळ्या प्रकारच्या सोलर कुकरवर आता 12% जीएसटी लागणार आहे। शिक्षणासाठी परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणामुळे पुणे हादरलं असतानाच आता अशीच एक घटना समोर आली आहे। पुण्यात भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय। अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने अपघात झाल्याची माहिती मिळतेय। पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं दोघांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। अपघातात ओम सुनील भालेराव याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दरम्यान रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरीबाग परिसरात रात्री 11:30 वाजेच्या सुमारास गाडीला कट मारल्याने तरुणांमध्ये तुफान हाणामारीचा प्रकार घडलाय। घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन राडा करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावले। यामध्ये मोटरसायकलीवर असलेले 4 जण जखमी झाले असून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी टोळक्यावर देखील हमला केलाय। दरम्यान काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सध्या शहरात शांतताचे वातावरण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। काही वेळापूर्वी इथे 11-11:30 दरम्यान काही मुलांचा गाडीने कट मारल्यामुळे काही थोडासा किरकोळ वाद झाला होता। त्यात 3 मुलं जखमी आहेत। हा वाद प्युअरली ते गाडीचा कट लागल्यामुळे झाला होता आणि ते 3 जखमी मुलं त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार त्यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेत आहोत आणि जे कोणी आरोपी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत। तात्काळ पोलीस फोर्सनी इथे शागंज एरियात पोहोचून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी इथे पोहोचून कारवाई केलेली आहे। आम्ही कंटिन्यूअस पेट्रोलिंग करत आहोत शहरामध्ये आणि सध्या इथे शांततापूर्ण वातावरण आहे आणि शांततापूर्ण वातावरण इथे राहील याची आम्ही सर्व शहरवासियांना ग्वाही देतो। आणि कोणी विनाकारण कायदा हातात घेऊन किंवा विनाकारण कोणत्याही अफवा पसरवू नये। अफवा आश्रय कोणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। या झालेला जो प्रकार आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत। आणि बाहेर जे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कारवाई केली तिथे बरेच सारे टोळके विनाकारण बाहेर बसून होते, 8-8, 10-10 जण आणि 12-1 वाजताची वेळ नाही की आपण असं बाहेर बसून राहा आणि त्यातून भांडणं निर्माण होतात। विनाकारण काही कारण नसताना मुलांचे भांडणं होतात, त्यातून मोठ्या प्रमाणात काही घटना घडू शकते। कृपया सर्वांना विनंती की वेळेवर 11 वाजेनंतर कोणी असं बाहेर टोळक्यांमध्ये बसू नये विनाकारण आणि काही काम असल्याशिवाय फिरू नये। राजस्थानच्या जोधपूर शहरातील सुरसागर परिसरात 21 जूनच्या रात्री 10 वाजता ईदगाह मस्जिदचे बेकायदेशीर बांधकाम हटवण्यावरून वाद चालू झालाय। यावरून मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी पेट्रोल बॉम्बचाही वापर करण्यात आला। त्यानंतर जवळपास दगडफेक झाली, तसेच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन दवे घायल झाले। या प्रकरणी पोलिसांनी 42 जणांना ताब्यात घेतलं। भारतीय संघाने काल T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला 50 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला। या विजयानंतर टीम इंडिया उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चितच झाले। भारतीय संघ 4 गुण आणि अधिक 2.425 च्या नेट रेटने गट 1 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले। मात्र बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 145 धावांपर्यंत मजल मारता आली आणि कुलदीपने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने 2 विकेट्स घेत त्याला चांगलीच साथ दिली। हार्दिकने देखील 1-1 विकेट्स घेत चांगलाच मार केला। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज